नमस्कार, सोनल किचन आणि रेसिपीजमध्ये आज आपण करणार आहोत पालकची पातळ भाजी। चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी पालक घेतले, कांदा, टोमॅटो, थोडीशी भिजवलेली मुगाची डाळ आणि थोडेसे शेंगदाणे। तर मी हे सगळे कुकरमध्ये टाकून घेते। बघा, तेल वगैरे काहीच नाही टाकले मी कुकरमध्ये, डायरेक्ट डाळ, शेंगदाणे, टोमॅटो, कांदा आणि बारीक चिरलेला आपण जो पालक घेतलाय तो आपण याच्यात टाकून घेणार आहोत। पालकची मी ते एक अख्खी जुडी घेतली होती, त्यात मी 1-2 कांदे आणि 1 टोमॅटो मोठ्या आकाराचा घेतलाय बारीक चिरून। तर ते सगळं आपण कुकरमध्ये टाकू। याच्यामध्ये आपण टाकायचं आहे थोडं पाणी, 1 वाटीभर पाणी मी ते ॲड करते। आणि आता कुकरच्या आपल्याला एक 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपला पालक जो आहे तो छान शिजेल। बघा, आपला पालक छान शिजलाय। तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे घोटून घ्यायचं आहे थोडंसं, म्हणजे सगळं छान एकजीव होईल। तर बघा, मी इथे रवीने थोडंसं घोटून घेते। पालक आपलं छान शिजलंय, लगेच तो छान एकजीव झालाय। आता याला आपण फोडणी करूया। तर कढईमध्ये मी ते तेल घेतले, तेल थोडं जास्त घ्यायचे। त्यामध्ये मी 10-12 लसणीच्या पाकळ्या टाकल्या ठेचून, त्यानंतर थोडी मोहरी, थोडंसं जिरं आपण त्याच्यामध्ये ॲड करतोय, थोडासा हिंग आणि हळद टाकूया आता आपण याच्यात। आणि आता इथे आपण टाकणार आहोत मसाला। तर इथे मी लाल तिखट घेतले, तर याच्यामध्ये आपण जे पालक घोटून ठेवला होता तो आपण याच्यात ॲड करायचा आहे। भाजी पटकन होते ही आणि चवीला पण खूप छान लागते। मस्त गरम चपातीसोबत ही भाजी, किंवा तुम्ही भातावर पण ही भाजी घेऊ शकता, खूप छान लागते ही भाजी, नक्की करून बघा। आता आपण हे छान ढवळून घेऊया। बघा किती सुंदर दिसते भाजी। या भाजीला ना फक्त तेल आणि लसूण जी आहे ना ती थोडी जास्त लागते, म्हणजे भाजीला छान चव येते। बघा, भाजी आपली छान मिक्स करून झाले। आता तुम्हाला ही भाजी जेवढी पातळ हवी आहे ना तेवढं तुम्ही ह्याच्यात पाणी ॲड करा। बघा, छान रसरशीत भाजी आपण ही करून घ्यायची। या भाजीला कड आला की परत ती भाजी थोडीशी आटते, म्हणून मी थोडंसं पाणी परत ॲड केलं याच्यामध्ये। सगळं मिक्स करायचे। याच्यामध्ये तर आपण टाकणार थोडी चिंच मी ते भिजवून ठेवली होती, कारण वरती त्याला साल असतं चिंचेचं, म्हणून मी थोडंसं भिजवून मग ती चिंच याच्यात टाकली धुवून। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकू याच्यात, आणि याच्यामध्ये टाकायचं आपल्याला गूळ, 1 चमचाभर गूळ याच्यात टाकायचं आहे, त्याने छान टेस्ट येते आपल्या भाजीला, नक्की टाकून बघा। हे सगळं मिक्स करायचं आहे आणि फक्त याला एक छान उकळी काढायची, कारण ऑलरेडी ही भाजी शिजलेली आहे आपली, त्याला परत शिजवायची काही गरज नाही। फक्त सगळं आपण ज्याला ती फोडणी दिली आणि मीठ वगैरे जे टाकले, चिंच वगैरे, म्हणून एक कड काढायचा की ही आपली भाजी तयार। थँक्यू।